नमस्कार मित्रांनो. मी स्वानंदेश बुद्धिसागर आणि तुम्ही बघत आहात अर्थसंवाद. मित्रांनो, मध्यंतरी आरबीआयने एक आरबीआय रिटेल डायरेक्ट अशी एक स्कीम सुरू केली आहे आणि ही रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी लॉन्च केलेली आरबीआयनी स्कीम आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये म्हणजे ट्रेजरी बिल्स आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्स यांच्यामध्ये आपण रिटेल इन्व्हेस्टर्स डायरेक्टली इन्व्हेस्ट करू शकतात. तर सर्वप्रथम म्हणजे ॲज अ रिटेल इन्व्हेस्टर आपल्याला एकच गोष्ट माहिती असते बरेचदा, ती म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. आणि हे ट्रेजरी बिल्स किंवा बॉन्ड हे शब्द ऐकले, की आपल्याला असं वाटतं की काहीतरी ते वेगळं आहे. तर ह्या एपिसोडमध्ये आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, की हे ट्रेजरी बिल्स म्हणजे काय? हे बॉन्ड्स म्हणजे काय? आणि हे फिक्स्ड डिपॉझिट आणि ह्यांच्यामध्ये काय फरक असू शकतो? काही फरक आहे का? तर ह्या सर्व गोष्टी, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आधी शोधूया. आणि त्याच्यानंतर मी थोडक्यामध्ये तुम्हाला ही आरबीआय डायरेक्ट रिटेल स्कीम काय आहे, ती आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट प्रत्येक जण बघत असतो. म्हणजे स्टॉक मार्केटमधली जी इन्व्हेस्टमेंट आहे दॅट इज त्याला मार्केट रिस्क आहे. त्यामुळे कधी तुम्हाला मिळणारे रिटर्न्स हे वरती खालती होऊ शकतात आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा शक्यतो असं बघत असतो, की माझे पैसे जे मी इन्व्हेस्ट करतोय ते सेफ असायला पाहिजेत. आणि मग त्यासाठी आपण म्हणून सर्वात सेफ आपल्याला आता जे वाटतं, ते म्हणजे आपण बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट ठेवतो. पण त्यामुळे आपण काय करतो, की मला माझे पैसे सेफ पाहिजेत. म्हणून आपण काय म्हणतो, की आपण नॅशनलाइज बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे ठेवूया. तर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आपण काय करतो, तर बँकेला पैसे देतो आणि बँक आपल्याला त्यावर व्याज देते. म्हणजे आणि बँक पुढे काय करत असते, आपण दिलेले पैसे, आपण जे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवलेलं असतं, तेच पैसे बँक अजून काही कर्जदारांना, त्यांच्या कर्जदारांना, ज्यांना बिझनेससाठी किंवा इतर काही कारणांसाठी पैसे हवे असतील, त्यांना आपल्याला जर ते क्ष या दराने, इंटरेस्ट दराने पैसे देत असतील, व्याज देत असेल बँक, तर क्ष प्लस काहीतरी या रेटनी बँक समोरच्या कर्जदाराला कर्ज देते आणि त्याच्यामध्ये बँकेला प्रॉफिट मिळतं. बरोबर आहे. तर फिक्स्ड डिपॉझिटचं असं आहे, की बँकेमध्ये आपण पैसे ठेवतो आणि आपल्याला काही विशिष्ट दराने त्याच्यावरती बँक आपल्याला परतावा देते, ज्याला आपण इंटरेस्ट म्हणतो. आणि त्यामुळे एफडीच्या स्कीम असतात. 91 डेज, 6 मंथ्स, 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष अशा वेगवेगळ्या प्रत्येक नॅशनलाइज बँकेच्या स्कीम आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण एक सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणून बरीच लोक पैसे ठेवतात. तर आता मग ट्रेजरी बिल्स आणि बॉन्ड्स म्हणजे काय? तर ट्रेजरी बिल्स आणि बॉन्ड्स यांच्यामध्ये आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तसा बघितला तर काही विशेष फरक नाहीये. कारण कसं आहे माहितीये का, बरेचदा आपण या फायनान्शियल जार्गनमुळे या गोष्टींपासून आपण दूर पळतो. आणि त्यामुळे जर आपण त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला असं लक्षात येईल, अरे फिक्स्ड डिपॉझिट जर मला कळू शकतं, तर हे ट्रेजरी बिल्स आणि बॉन्ड्स यांच्यामध्ये काही विशेष फरक नाहीये. शेवटी ही सगळी डेट इन्स्ट्रुमेंट्सच आहेत. तर आपण या भागामध्ये आता ट्रेजरी बिल्स आणि बॉन्ड्स हे समजून घेण्यासाठी थोडासा पीपीटीचा वापर करू. तर मी आता तुमच्याशी पीपीटी शेअर करतोय, ज्याच्यामध्ये आपण ट्रेजरी बिल्स आणि बॉन्ड्स काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर आता पहिल्यांदा थोडीशी डेफिनेशन बघू आणि मग आपण त्याच्यावरती त्या डेफिनेशनचं आपण विश्लेषण करूया, की काय ट्रेजरी बिल्स म्हणजे काय? द लोन विच द गव्हर्नमेंट इंटेंड्स टू रिपे विदिन अ इयर इज कॉल्ड द ट्रेजरी बिल, अँड द लोन विच द गव्हर्नमेंट इंटेंड्स टू रिपे ओव्हर मेनी इयर्स आर कॉल्ड बॉन्ड्स. बरोबर आहे. तर आता या दोन वाक्यांमधले आपल्याला काय समजलं? तर ट्रेजरी बिल्स मध्ये काय करते गव्हर्नमेंट? तर गव्हर्नमेंट तुमच्याकडनं लोन घेते. म्हणजे काय? तुम्ही जेव्हा फिक्स्ड डिपॉझिट ठेवता, तेव्हा तुम्ही ऍक्च्युअली बँकेला लोनच देत असता आणि बँक तुम्हाला त्याच्यावरती व्याज देत असते. तर इथे तेच आहे. गव्हर्नमेंट इंटेंड्स टू रिपे म्हणजे काय? गव्हर्नमेंट तुमच्याकडनं लोन घेणार आहे ट्रेजरी बिल्समध्ये आणि त्याचा मॅक्झिमम पिरियड हा 1 वर्ष असेल. तर ट्रेजरी बिल्स म्हणजे काय? तर तुम्ही सरकारला काही लोन देता, त्याच्यावरती तुम्हाला काही परतावा मिळण्याची इच्छा असते तुमची आणि तो परतावा कसा मिळतो ते आपण बघणार आहोत. आधी आपण ट्रेजरी बिल्स म्हणजे काय ते समजून घेऊ. तर 1 वर्षापेक्षा कमी पिरियड असलेले गव्हर्नमेंटला जर लोन हवं असेल, तर तुम्ही ते सरकारला ते लोन देता आणि त्याच्यावरती तुम्हाला गव्हर्नमेंट काही परतावा देतं. आणि बॉन्ड म्हणजे काय? तर ज्यांचा पिरियड, जे लोन सरकारला 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी हवंय, म्हणजे ते 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष काही असेल. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त वेळ लोन हवा असेल, तर लोन हवा असेल म्हणजे लोन ते कर्ज परतफेडीला सरकारला तेवढा वेळ हवा आहे. म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त वेळ हवा आहे सरकारला, तर त्यांना बॉन्ड्स म्हणतात. म्हणजे ट्रेजरी बिल्स आणि बॉन्ड्स यांच्यामधला फरक काय झाला बेसिकली, की ट्रेजरी बिल्स यांचा पिरियड म्हणजे जे काही
असतं ते 1 वर्षापेक्षा कमी असतं आणि बॉन्ड्स यांचा पिरियड जो असतो तो 1 वर्षापेक्षा जास्त असतो. म्हणजे तो 1 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष असं कितीही वर्ष सरकारच्या रिक्वायरमेंट प्रमाणे सरकार त्या पद्धतीचे बॉन्ड इश्यू करतं. म्हणजे तेवढं त्या पद्धतीने तुम्ही सरकारकडे त्या बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करता आणि सरकार त्याच्यावरती तुम्हाला रिटर्न देतं. तर बॉन्ड आणि ट्रेजरी बिल्स मधला बेसिक फरक हा 1 वर्षापेक्षा कमी असतील तर ट्रेजरी बिल्स म्हणतात. पिरियड जर 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला बॉन्ड म्हणतात. दोन्हीमध्ये साम्य काय आहे? तर साम्य हेच आहे की सरकार तुमच्याकडनं कर्ज घेतं. फिक्स्ड डिपॉझिटशी काय साम्य आहे? फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आपण बँकेमध्ये एफडी ठेवतो म्हणजे काय करतो तर आपण बँकेला कर्जच देत असतो. त्याचप्रमाणे इथं ट्रेजरी बिल्समध्ये तुम्ही सरकारला जे कर्ज देता ते 1 वर्षापेक्षा कमी पिरियडचं असतं आणि बॉन्डमध्ये तेच कर्ज तुम्ही सरकारला देता ते 1 वर्षापेक्षा जास्त पिरियडचं असतं आणि ते कर्ज दिलं त्याच्या अगेन्स्ट सरकार तुम्हाला बॉन्ड इश्यू करतं. जेव्हा पिरियड 1 वर्षापेक्षा जास्त असतो आणि जेव्हा पिरियड 1 वर्षापेक्षा कमी असतं तेव्हा तेच इन्स्ट्रुमेंटला ट्रेजरी बिल्स म्हणतात. आता ट्रेजरी बिल्स ही साधारणतः 91 दिवस, 182 दिवस, 364 दिवस अशा पद्धतीचे असतात. म्हणजे अगदी थोडक्यात समजायचं म्हणजे 3 महिने, 6 महिने आणि 1 वर्ष. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्रेजरी बिल्समध्ये काही इंटरेस्ट कॉम्पोनंट नसतो. म्हणजे दुसरा फरक काय ट्रेजरी बिल्स आणि बॉन्ड्समध्ये तर ट्रेजरी बिल्सला इंटरेस्ट नसतो. मग कशाला द्यायचे गव्हर्नमेंटला पैसे? ते आपण समजून घेऊया. तर पण बॉन्डला मात्र इंटरेस्ट रेट असतो. ट्रेजरी बिल्सला इंटरेस्ट नसतो. तर ट्रेजरी बिल्स हे जे आहेत ती दे आर इश्यूड ॲट अ डिस्काउंट. म्हणजे त्यांची जी एक फेस व्हॅल्यू असते, पार व्हॅल्यू असते. म्हणजे ₹100 इन्स्ट्रुमेंट असेल तर त्याला त्याची फेस व्हॅल्यू किंवा पार व्हॅल्यू म्हणतात. तर त्या प्राइसला ते इश्यू केले जात नाही. त्याच्या डिस्काउंट आहे. त्याच्यापेक्षा कमी प्राइसला ते इश्यू केले जातात. आणि त्याची मॅच्युरिटी जी होते ती त्याच्या पार व्हॅल्यूला होते. म्हणजे काय ते उदाहरणार्थ तुम्हाला चटकन समजून येईल, की 91 दिवसात जर समजा ट्रेजरी बिल असेल, तर समजा त्याची ट्रू व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यू किंवा पार व्हॅल्यू जर ₹100 असेल, तर हे बिल गव्हर्नमेंट त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे की किती देऊ इच्छिते किंवा किती त्यांना गव्हर्नमेंटला परवडू शकतं, हे त्यांच्या इच्छेप्रमाणे समजा गव्हर्नमेंट ते बिल ₹96 इश्यू करते. म्हणजे काय होतं, तुम्ही ऍक्च्युअली गव्हर्नमेंटला ₹96 देतात, पण गव्हर्नमेंट जे ट्रेजरी बिल तुम्हाला इश्यू करतं त्याची पार व्हॅल्यू ₹100 असते. म्हणजे 91 दिवसानंतर तुमचं काय होणार आहे, तर ते ट्रेजरी बिल मॅच्युअर होईल आणि तुम्हाला ₹96 ऐवजी ₹100 मिळतील. मग तो जो काय रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला मिळाला, तो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, की काय 3 महिन्याला तुम्हाला ₹4 100वरती ₹4 मिळाले, तर वर्षाला किती? या हिशोबाने काय 10-12% जो काही रिटर्न येईल, 16% जो काही रिटर्न येईल, तो तो त्या ट्रेजरी बिल्सचा रिटर्न झाला. म्हणजे ते आपण व्याजाच्या गणितामध्ये जायला नको, ते फार सोपं आहे. कुठेही आपण ती व्याजाची गणितं अगदी लहानपणापासून करत आलेलो. पण महत्वाचा मुद्दा काय आहे, की ट्रेजरी बिल्स यांचा पिरियड 1 वर्षापेक्षा कमी असतो. ट्रेजरी बिल्स ही फेस व्हॅल्यूला किंवा पार व्हॅल्यूला इश्यू केली जात नाही. ती डिस्काउंट व्हॅल्यूला केली जातात. त्यांच्यामध्ये इंटरेस्ट कॉम्पोनंट नसतो आणि ऍक्च्युअली डिस्काउंट व्हॅल्यूला तुम्ही ते तेवढेच पैसे गव्हर्नमेंटला देता तुम्ही आणि तुम्हाला ऑन मॅच्युरिटी गव्हर्नमेंट तुम्हाला पार व्हॅल्यू देते आणि त्याच्यामध्ये म्हणजे इनबिल्ट इंटरेस्ट कॉम्पोनंट होऊन जातो. म्हणजे तुम्हाला ते रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट मिळतातच. म्हणजे एफडी वरती जसं व्याज मिळतं तसंच म्हणजे तुम्ही एफडी 3 महिन्याचं ठेवलं आणि 3 महिन्यानंतर तुम्ही मध्ये काही व्याज न घेता डायरेक्टली 3 महिन्यानंतर तुम्हाला जे पैसे मिळणार असतात त्याच पद्धतीने ट्रेजरी बिल्स मध्ये ते गव्हर्नमेंट म्हणतं की ह्याची फायनल व्हॅल्यू ₹100, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला आता ₹96 द्या, तर तुम्हाला इनबिल्ट साधारणतः काय जे काय व्याज मिळेल वार्षिक दराने 8%, 10%, 12% हे त्याच्यामध्ये इनबिल्ट असतं. म्हणजे तसं बघितलं तर ट्रेजरी बिल्स शॉर्ट टर्म फिक्स्ड डिपॉझिट सारखीच आहेत. आणि आता बॉन्ड्सच्या संदर्भात बघू. बॉन्ड्स आणि ट्रेजरी बिल्स मध्ये 2 फरक आहेत. बॉन्ड्स आपण बघितल्याप्रमाणे एकतर पिरियड ट्रेजरी बिल्स ही 1 वर्षापेक्षा कमी असतात, तर बॉन्ड्स यांना लॉंग डेटेड मॅच्युरिटी असते आणि बॉन्ड्सला वर्षातून 2दा तुम्हाला व्याज मिळतं. बरोबर आहे. तर बॉन्डच्या बाबतीत आपण काय म्हणत होतो, तर प्रत्येक बॉन्डला एक युनिक सिम्बॉल असते आणि ती सिम्बॉल जी असते त्याच्यामध्ये त्या बॉन्डची सर्व माहिती दिलेली असते. आता आपण समजा बॉन्डची सिम्बॉल आपण इथे एक्झाम्पल म्हणून घेऊया, की 760 GS2034A. अरे बापरे! हा कुठला बॉन्ड आहे? असा एकदम प्रश्न पडतो. पण जर तुम्ही तो डिसेक्ट केलात बरोबर, तर तुम्हाला लगेच लक्षात येतं, की व्हॉट ॲक्चुअली इट रिअली मीन्स. तर अॅन्युअलाइज इंटरेस्ट रेट त्याच्यामध्ये 7.60% आहे. 760 म्हणजे 760 बेसिस पॉइंट्स म्हणजे 7.60% त्याच्यावरती इंटरेस्ट आहे. टाइप ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे तो म्हणजे जीएस म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. 2034 म्हणजे त्याची मॅच्युरिटी आहे आणि ए म्हणजे इट्स अ फ्रेश इश्यू. म्हणजे तो फ्रेश आहे की नाही याच्याशी आपल्याला एवढा मतलब नसतो, पण इथं आपण ए म्हणजे काय याचा मी तुम्हाला अर्थ सांगतोय. पण अदरवाईज महत्वाचं काय आहे, की इयर दिलेलं आहे आणि रेट दिलेला आहे आणि काय आहे ती कुठले आहे तर गव्हर्नमेंट सिक्युरिटी आहे. या तिन्ही गोष्टी तुम्हाला त्या बॉन्डच्या सिम्बॉलमध्ये कळतात. बरोबर आहे. आणि बॉन्डमध्ये तुम्हाला वर्षातून 2दा इंटरेस्ट मिळतो. ट्रेजरी बिल्समध्ये तुम्हाला
इंटरेस्ट जो आहे तो ऍट द टाइम ऑफ मॅच्युरिटी मिळतो. तो इनबिल्ट त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये असतो. ती पार व्हॅल्यूला इश्यू केलेली नसतात डिस्काउंट व्हॅल्यूला ट्रेजरी बिल्स इश्यू केलेली असतात. त्यामुळे तुम्हाला जो इंटरेस्ट ऍट द टाइम ऑफ मॅच्युरिटी मिळतो. पण बॉन्डमध्ये तुम्हाला वर्षातून 2दा इंटरेस्ट मिळतो. प्रत्येक बॉन्डला सुद्धा पार व्हॅल्यू असते आणि जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा तुम्ही आयदर डिस्काउंट किंवा पार किंवा प्रीमियम याला तुम्ही इन्व्हेस्ट करत असता आणि द प्राइस ॲट विच यू इन्व्हेस्ट इन बॉन्ड डिपेंड्स ऑन द समथिंग कॉल्ड ऑक्शन प्रोसेस. म्हणजे तुम्ही कुठल्या प्राइसला त्या बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता हे ऑक्शन प्रोसेसवरती ठरतं. आता ऑक्शन प्रोसेस म्हणजे काय? ऑक्शन प्रोसेस हा असा प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये बॉन्डच्या प्राइसची डिस्कव्हरी होते आणि त्याला वेटेड ऍव्हरेज प्राइस असंही म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे बॉन्डच्या प्राइसची डिस्कव्हरी म्हणजे काय? तर बिडिंग होतं आणि त्याचं एक वेटेड ऍव्हरेज काढलं जातं आणि साधारणतः तो जो प्राइस येते त्या प्राइसला तो बॉन्ड तुम्हाला मिळतो. आता हे कुठून येत आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की आता समजा तुम्ही 6% बॉन्ड घेतलेले आहेत गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचे, ज्यांची मॅच्युरिटी 20 वर्ष आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे 6% तुम्हाला त्या बॉन्डला वर्षांना 2दा इंटरेस्ट मिळणारे असे ते बॉन्ड आहेत. आता समजा 2 गोष्टी होऊ शकतात की काही दिवसांनी पुढची गव्हर्नमेंट सिक्युरिटी जी येईल, जिची मॅच्युरिटी 20 वर्ष असेल किंवा 25 वर्ष असेल, कुठली असेल, पण त्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजवरती समजा ती 20च वर्षाची असेल, अजून गव्हर्नमेंटने दुसरी गव्हर्नमेंटला अजून लोन पाहिजे म्हणून गव्हर्नमेंटने अजून एक सिक्युरिटी इश्यू केली. पण तिचा जर रेट 8% झाला, बरोबर आहे, तर तुमचा हा बॉन्ड जो तुम्ही घेतलाय तो 6%चा बॉन्ड आहे. तो कोण घेईल? पण तुम्हाला जर तो लिक्विड करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? तर तुम्हाला तो अशा पद्धतीने तो बॉन्डची विक्री होईल की ज्याच्यामध्ये जो नवीन घेणार आहे त्याला 8% पैसे मिळतील. आणि जर गव्हर्नमेंटने 4% बॉन्ड इश्यू केले नवीन बॉन्ड, तर तुम्हाला काय करावं लागेल आणि इश्यू करायचा असेल तर कोणाला तरी तो अशा पद्धतीने विकत घ्यावा लागेल की ज्याच्यामध्ये त्याचे रिटर्न 4% येतील, म्हणजे तो बॉन्ड प्रीमियम वरती इश्यू होईल. बरोबर आहे? म्हणजे थोडक्यात म्हणजे ही प्राइस डिस्कव्हरी कशी असते, तर जेव्हा रेट ऑफ इंटरेस्ट बॉन्डचा रेट ऑफ इंटरेस्ट बदलतो तेव्हा ते बॉन्ड प्रीमियमला जातील का डिस्काउंटला जातील का ऍट पार व्हॅल्यूलाच जातील. जर त्यावेळेला रेट सेमच राहिला 6%चा 6%च राहिला तर त्या पार व्हॅल्यूलाच तो बॉन्ड राहील. पण जर इंटरेस्ट रेट वरती खालती झाले तर त्याची बॉन्डची नवीन प्राइस डिस्कव्हरी होईल आणि त्या पद्धतीने ते बॉन्ड डिस्काउंटला किंवा प्रीमियमला विकले जातात. आता मित्रांनो, ह्या सर्व प्रोसेस आपण का केला? तर आपल्याला बेसिकली कसं असतं, आपली जी एक मानसिकता असते की मी बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे ठेवणार आणि बाकी कुठल्याही सिक्युअर्ड इन्स्ट्रुमेंट्स मला माहिती नाहीये. आणि इतके दिवस ही सिक्युअर्ड इन्स्ट्रुमेंट्स होती का नव्हती? तर ट्रेजरी बिल्स आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे बॉन्ड सगळे होते. फक्त आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जी करत होतो ती आपण डायरेक्टली करत नव्हतो, तर ती आपण म्युच्युअल फंडच्या मार्फत तुम्हाला ती इन्व्हेस्टमेंट करता येत होती. पण आता आरबीआयने काय केलंय, तर आरबीआयने रिटेल डायरेक्ट म्हणून स्कीम लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या प्रोसेसमध्ये म्हणजे ट्रेजरी बिल्स मधली इन्व्हेस्टमेंट किंवा बॉन्ड्स मधली इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही इंटरमिजियरी शिवाय डायरेक्टली भाग घेता येईल. तर ती काय आहे आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम, ती आपण समजून घेऊया. तर मी सगळं वाचत बसत नाही, थोडक्यात तुम्हाला सांगतो की ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह स्कीम आहे जी रिटेल इन्व्हेस्टर्सला ऑनलाईन पोर्टलच्या थ्रू काही फॅसिलिटीज देते, ज्याच्यामध्ये तुम्ही ओपन अँड मेंटेन रिटेल डायरेक्ट अकाउंट, रिटेल डायरेक्ट गिल्ट अकाउंट, आरडीजी अकाउंट आपण असं त्याला म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्सेस टू प्रायमरी इन्शुरन्स ऑफ गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, म्हणजे आपण जे आता बोललो ट्रेजरी बिल्स किंवा बॉन्ड्स वगैरे, आणि ऍक्सेस टू एनडीएस ओएम. आता एनडीएस ओएम म्हणजे काय? आता ह्या सगळ्या फायनान्शियल जार्गन आहेत. एनडीएस ओएम इज काही नाही, तुम्हाला अगदी खालती मी त्याची डेफिनेशन दिलेली आहे. पण तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आस्क आणि बीड म्हणजे काय असतं की कोणतरी बायर सेलर आणि त्याच्यामध्ये ऑर्डर मॅचिंग होतं बायिंग आणि सेलिंगचं. एनडीएस ओएम म्हणजे त्याच्यामध्ये बॉन्डचं ऑर्डर मॅचिंग होतं. इथं मी लिहिली डेफिनेशन मी वाचून दाखवतो तुम्हाला. एनडीएस ओएम इज अ स्क्रीन बेस्ड इलेक्ट्रॉनिक अनॉनिमस ऑर्डर मॅचिंग सिस्टीम फॉर सेकंडरी मार्केट ट्रेडिंग इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ओन्ड बाय आरबीआय. म्हणजे तुम्हाला जर तुमच्याकडे असलेले बॉन्ड जर लिक्विडेट करायचे असतील त्यांच्या मॅच्युरिटीच्या आधी, तर त्यांचं जसं स्टॉक मार्केटमध्ये बाय सेल होतात तसेच हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजचंही ट्रेडिंग होतं आणि त्याला एनडीएस ओएम असं म्हणतात. आणि त्याच्यावरती तो बायर आणि सेलर यांची ऑर्डर मॅचिंग करून ती प्राइसची डिस्कव्हरी होते आणि मग तुम्हाला तुमचे पैसे लिक्विडेट करता येतात. याच्यामध्ये आधी तुम्हाला ऍक्सेस टू एनडीएस ओएम नव्हता. म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे टाकायचा आणि तुम्हाला म्युच्युअल फंडाशीच डील करता यायचं. इथे तुम्ही डायरेक्टली एनडीएस ओएम म्हणजे डायरेक्टली तुम्ही बीड आणि आस्क करू शकता याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे की तुम्हाला
केवायसी प्रोसेस कंप्लीट करायला पाहिजे, पॅन नंबर तुमच्याकडे असला पाहिजे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेला. तुम्ही हे सगळं आरबीआयच्या साईटवरती अवेलेबल आहे. त्यामुळे मी जास्त ते उगाच वाचून दाखवण्याचं म्हणजे हे करत नाही. कन्सेप्ट समजून घ्या की आरडीजी अकाउंट तुम्हाला ओपन करावं लागणार आहे. तुम्हाला डायरेक्टली एनडीए सोएम मध्ये पार्टिसिपेट होता येईल. तुमच्याकडे पॅन कार्ड असलं पाहिजे. तुमचा व्हॅलिड तुमचा केवायसी प्रोसेस होईल. तुमच्याकडे ईमेल आयडी असला पाहिजे. तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाईल नंबर असला पाहिजे. आणि नॉन रेसिडेंट इंडियन असाल तर नॉन रेसिडेंट रिटेल इन्व्हेस्टर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अंडर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट 1999 या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करायला एलिजिबल आहेत. आणि आरडीजी अकाउंट जे आहे रिटेल डायरेक्ट गिल्ट अकाउंट हे कॅन बी ओपन सिंगली और जॉईंटली विथ अनदर रिटेल इन्व्हेस्टर हू मीट्स द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता याचं प्रोसिजर काय आहे तर इन्व्हेस्टर्स कॅन रजिस्टर ऑनलाईन पोर्टल बाय फिलिंग अप द ऑनलाईन फॉर्म अँड यूज ओटीपी रिसिव्ड ऑन द रजिस्टर्ड मोबाईल नंबर अँड ईमेल आयडी टू ऑथेंटिकेट द सबमिट फॉर्म. हे सगळं म्हणजे ऑनलाईन हा प्रोसेस कसा करायचा आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे त्यांनी की तुम्हाला ऑनलाईन पोर्टलला जाऊन तो फॉर्म भरून तुम्हाला तिथं अकाउंट ओपन करावं लागेल. नंतर केवायसी कम्प्लीट करावा लागेल. आणि हे जे आरडीजी अकाउंट आहे ते तुम्हाला प्रायमरी मार्केट पार्टिसिपेशन आणि सेकंडरी मार्केट ट्रान्झॅक्शन ऑन एनडीएसओएम या दोन्हींसाठी तुम्हाला वापरता येऊ शकतं. तर हा सर्व आपल्याला म्हणजे समजून घ्या. महत्वाचा मुद्दा काय होता याच्यातला की फिक्स्ड डिपॉझिटची आपली जी एक मानसिकता असते त्याचबरोबर हा एक सिक्युअर्ड म्हणजे इन्स्ट्रुमेंट की ज्याच्यामध्ये तुमचे पैसे बुडू शकणार नाहीत. म्हणजे याला लाईक सॉव्हरेन गॅरंटी असल्यासारखं आहे. म्हणजे जर देश बुडला तरच हे बॉन्डचे पैसे जातात, नाहीतर या बॉन्डचे पैसे जाण्याची शक्यता नसते किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, कारण याला गव्हर्नमेंटची गॅरंटी असते. तर फिक्स्ड डिपॉझिट बरोबरच ही इन्स्ट्रुमेंट्स आता तुम्हाला आपल्याला मिळू शकतात की 91 दिवसाचं ट्रेजरी बिल किंवा कुठलेही बॉन्ड. आणि मग तुम्ही कम्पेअर करू शकता की ही बँक मला एवढे पैसे देते, एवढं व्याज देते, तर मी ट्रेजरी बिल मध्ये 91 दिवस पैसे ठेवले आणि परत नवीन ट्रेजरी बिल्स मध्ये तेच पैसे परत फिरवले तर मला जास्त रिटर्न मिळू शकतो का? म्हणजे एक अतिशय सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंटचा हा एक ऑप्शन आहे जो आधी पण होता, पण त्याच्यामध्ये तुम्हाला तो डेट इन्स्ट्रुमेंटच्या थ्रू म्हणजे म्युच्युअल फंड वगैरेच्या थ्रू करता येत होता. पण आता डायरेक्टली आपल्याला ट्रेजरी बिल्स किंवा बॉन्ड्स यांच्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला इन्व्हेस्ट करता येईल. त्यासाठी तुम्हाला आरडीजी अकाउंट ओपन करावं लागेल. आणि मग जे काही स्टँडर्ड प्रोसेस आहे त्याच्यासाठी तुम्ही आरबीआयच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला सगळे अजून डिटेल प्रॉपर मिळेल, माहिती मिळेल, काय काय डॉक्युमेंट्स आहेत, केवायसी कसं कसं करायचं सगळं त्यांनी व्यवस्थित त्याच्यावरती दिलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही स्वतः करू शकता. एक अतिशय चांगली इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी सिक्युअर्ड वे म्हणजे सेफ पैसे असतील तुमच्या याच्यामध्ये. जसे बँकेमध्ये आपण म्हणतो नॅशनलाइज बँकेमध्ये मी पैसे ठेवले म्हणजे माझे पैसे सेफ असतात कारण ती सरकारी बँक असते. तसे ज्या सरकारी सिक्युरिटीज आहेत आणि फिक्स्ड डिपॉझिट आणि ट्रेजरी बिल्स आणि बॉन्ड्स यांच्यामध्ये तसा काहीही फरक नाहीये. म्हणजे जो फरक आहे तो आपण विशद केलेला आहे. तुम्ही बँकेला जसं लोन देता त्याला आपण एफडी म्हणतो. तुम्ही सरकारला लोन दिलं की 1 वर्षापेक्षा कमी असेल तर ते ट्रेजरी बिल, 1 वर्षापेक्षा जास्त असेल तर तो बॉन्ड. ट्रेजरी बिलला तुम्हाला डिस्काउंटेड व्हॅल्यूला मिळतं आणि मॅच्युरिटीला पार व्हॅल्यू मिळते. म्हणजे 100 रुपयाचा असेल तर तुम्हाला 96 रुपयेच भरावे लागतात आणि मॅच्युरिटीला 100 मिळतात. बॉन्डला मात्र तुम्हाला काय असतं की वर्षातनं 2 वेळेला व्याज मिळतं. त्याची मॅच्युरिटी 1 वर्षापेक्षा जास्त असते आणि बॉन्डचा जो सिम्बॉल असतो त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट हा दिलेला असतो. ते आपण उदाहरणासह बघितलं. तर मित्रांनो आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की ट्रेजरी बिल्स म्हणजे काय, बॉन्ड्स म्हणजे काय आणि फिक्स्ड डिपॉझिट आणि ट्रेजरी बिल्स आणि बॉन्ड्स यांच्यामध्ये काय साम्य आहे, काय फरक आहे. तर मला विश्वास आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कराल, शेअर कराल, मित्रपरिचितांना फॉरवर्ड करून त्यांनाही लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. सर्व इन्व्हेस्टमेंट डिसिजन आपल्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच घ्या. आता इथेच थांबतो. पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटू. धन्यवाद.